काय ग मला का बोलवलं? बरे झोलकीन झालात, बसा इकडे. का बोलवलं? मला सांगा, हे प्रीतम प्रिया शॉपिंगला गेलेत कधीपासून? ते इतक्या वेळ बाहेर जातात, कुठे जातात, इतका वेळ का लागतो हे तुम्ही त्यांना नाही विचारत का अजिबात? हो ग, तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे ते शॉपिंगला गेले ते मला माहिती आहे. लक्ष्मी पूजनाच्या शॉपिंगला गेलेत, पण आतापर्यंत यायला हवे होते, नाही आले अजून. एक मिनिट, मला काय वाटतंय, तू बघ ती 1 साडीवर 5 साड्या फ्री, तो एक सेल होता, तिकडे जाणार होतीस ना? तशी ती प्रिया मला चुकवून 1 साडीवर 10 साड्या फ्री अशा कुठेतरी सेलला गेली नसेल ना? गप्प बसा. तुम्हाला फक्त सेलचं कसं पडलेलं असतं? अगं मग कुठे जाणार? शॉपिंगला तर गेलेत ना? हे बघा, शी, ही कोण भिकारडी माणसं आहेत? नीट बघा. प्रीतम प्रिया, तिचा हा काय अवतार आहे? त्या आदित्य आणि पारूला हे दोघं भेटायला गेलेत. त्या भिकारड्यांना मॅच करायचं म्हणून यांनी पण बघा स्वतःचा काय अवतार करून घेतलाय ते. एक सासू मॉमच्या विरोधाला न जुमानता हे दोघंही त्या आदित्य आणि पारू सोबत त्यांचे रिलेशन्स मेंटेन करतात व्यवस्थित. तुम्ही ना आता एक काम करा, तुम्ही हे फोटोज जाऊन तुमच्या वहिनींना दाखवा, त्यांना पण कळू देत. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या विरोधात जाऊन आदित्य पारूला अजूनही भेटतायत आणि त्यांचं अजिबात काहीच ऐकत नाहीयेत. चालेल, पण दिशा काय स्मार्ट आहेस तू. आई दिवाळीत त्या घरात बॉम्ब फोडतेस, बॉम्ब. सासू मॉम, हे तर काहीच नाहीये, अजून खूप बॉम्ब फुटणार आहेत. तुम्ही बघत राहा, एक एक बॉम्ब फुटेल तसं त्या अहिल्याला वेळ लागत जाणार. म्हणजे दिवाळी नक्कीच धूमधडाक्यात साजरी होणार. आता बघत काय बसलाय? मी तुमच्या फोनवर फोटो पाठवते, लगेच त्यांना दाखवा. जा लवकर जा. हा हा वहिनी,